नेते रामदासजी आठवले साहेब आमचे सर्वांचे लाडके नेते, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज वेगवेगळ्या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये कार्यक्रम ठेवले. लाडू वाटपाचा असेल, जेवण वाटपाचा कार्यक्रम असेल, कंबल वाटपाचा कार्यक्रम असेल, गोरगरीब विद्यार्थ्यांना जेवण वाटपाचा कार्यक्रम आहे. हे कार्यक्रम दक्षिण मध्य मुंबई मोठ्या उत्साहामध्ये आज चालू आहेत. दक्षिण मध्य मुंबई जिल्हा हा आमचा आरपीआयचा बालेकिल्ला आहे आणि ह्या बालेकिल्ल्यामध्ये आम्ही महायुतीकडून 10 ते 12 सीटाची मागणी केलेली आहे. जसं की ह्या ठिकाणी आमचा 146 वॉर्ड असेल, 147 असेल, 148 असेल, 150 PA लोखंडे मार्ग असेल, 152 आमचा सिद्धार्थ कॉलनीचा एरिया असेल, 155 आमचा लाल डोंगर असेल. असे काही ठराविक वॉर्ड हे आमचे बालेकिल्ले आहेत आणि ह्या बालेकिल्ल्यामध्ये आमची ताकद जबरदस्त आहे. म्हणून ह्या बालेकिल्ल्यामधून आम्ही 10 ते 12 सीटची मागणी मित्रपक्षाकडे केलेली आहे. नेते आमचे रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे पण सविस्तर वार्डची माहिती देऊन ही वार्ड आम्ही मागितलेले आहेत. देखिए 2014 से आठवले साहब बीजेपी का वन मन आर्मी इस तरह से पूरे भारत भर में प्रचार कर रहे हैं और मुंबई महानगर पालिका में अम्बेडकरी समाज ये सलम एरिया में ज़्यादा रहता है और सलम एरिया जैसे 148 वार्ड है, भारत नगर हुआ, वासीनाका हुआ, 147 वार्ड है, 146 वार्ड है, 147 146 कि 48 की हमारी मांग है. हमारे जो इच्छुक उम्मीदवार है, हमारे सम्माननीय जिला अध्यक्ष संजय डोलसे साहब है, महाराष्ट्र के नेता कामू पवार है, 148 से दिग्गज नेता है, हमारे प्रज्ञाताई है, बंसोड़े साहब है, ऐसे नेता ने टिकट मांगी है. और हम अपेक्षित है कि बीजेपी जैसी बड़ी पार्टी आठवले साहब के पार्टी को न्याय देने का काम करेगी और उनके जन्मदिन के अवसर पे हम बीजेपी से आह्वान करते हैं कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को मुंबई महानगर पालिका में सत्ते का सहभाग उन्होंने देना चाहिए, ऐसी हमारे जिले की तरफ से अपील है. खरं तर सर्वप्रथम या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब संघर्ष नायक आहेत आणि हा आम्ही संघर्ष दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा करतो. त्याचाच एक भाग म्हणून वार्ड क्रमांक 143 इच्छुक उमेदवार प्रज्ञा सुनील सदाफुले यांनी या ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे. तसा माझ्या तालुक्यामध्ये 46 47 3 वार्ड आहेत, अनेक इच्छुक उमेदवार आहेत, सगळ्यांनी मागणी केली आहे. पण पक्ष ज्याला तिकीट दिलं आम्ही त्यांचं सर्व प्रामाणिकपणे काम करू आणि अनुसूचित नगरमध्ये निश्चित या येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचा नगरसेवक असेल याची काळजी जिल्हाध्यक्ष संजय डोळसे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागलोत. ज्यांना देखील तिकीट मिळेल त्याला निश्चित निवडून आणू असा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि महायुतीच्या माध्यमातून BJPला आम्ही वारंवार मागणी केली आहे. यावेळेस जे काही मागणी करत आहोत की आम्हाला ज्या आमच्या हक्काच्या जागा सुटल्याच पाहिजेत. ते लोकनेते आणि या भारत सरकारमधील सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस या देशामध्ये संघर्ष दिवस आणि स्वाभिमान दिवस म्हणून या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहे. आताच या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष नेते आदरणीय संजयभाई डोळसे यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते सुनील भाऊ सदाफुले यांनी ह्या ठिकाणी चंबूर आणि अणुशक्तीमध्ये लाडू वाटपाचा कार्यक्रम केला. त्याचबरोबर वाशी नाक्यामधून प्रबुद्धनगर शाखा आहे त्या शाखेचे अध्यक्ष संतोष शिंदेजी, दीपक गायकवाड, इंगवलेजी यांच्या सहकार्याने शताब्दी हॉस्पिटलमधल्या रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम केला. काही ठिकाणी आरोग्याचे शिबिर चाललेले आहेत. अशा प्रकारचा आठवले साहेबांनी जो संघर्षातनं आयुष्य काढलं त्या संघर्षाला साजेस अशा प्रकारचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी साजरा करण्यात येतो. आम्हाला आनंद आहे की आमचा नेता अतिशय गरिबीतून आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा आमचा नेता आज आमच्यामध्ये अतिशय उल्हासामध्ये आनंदामध्ये आमच्यात राहिला पाहिजे अशा प्रकारची आमची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आहे. आणि आठवले साहेबांना 100 वर्षे मिळावं आणि त्यांच्या हातून देशाची सेवा घडावी अशा प्रकारची आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. हो, सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि जसं त्यांनी सांगितलं की लाडके नेते आहेत आणि प्रसिद्ध आहेत, सो शून्यातून निर्माण झालेले नेते आहेत. सो त्यांचं महत्त्व म्हणजे शब्दात सांगता येण्यासारखं नाही आहे. आमच्यासाठी महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते. जसे 147 वॉर्डमधून मी इच्छुक आहे. तिथे लोकांच्या जे बेसिक समस्या आहेत त्या मी गृहीत धरून मी पुढे त्यांचं जे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करण्याची पूर्ण प्रयत्न करेल. जसे पाण्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे, गव्हर्मेंट हॉस्पिटल नाही आहे तिथे. जर एमर्जन्सी सिच्युएशन असेल त्यांना डायरेक्टली शताब्दी हॉस्पिटलमध्ये यावं लागतं आणि तेवढा वेळ जातो. खूप वेळ 15-20 मिनटं त्याच्यापेक्षाही जास्त वेळ जातो. ट्रॅफिकची समस्या आहे आणि ते सगळ्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि तिथे रुग्णालय आणि ज्या बेसिक हेल्थ फॅसिलिटीज आहेत, क्लीनलीनेस आहे, वुमेन सेफ्टी आहे, रोडच्या समस्या आहेत, सिवेजच्या समस्या आहेत, त्या सगळ्या बेसिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि ज्या समस्या आत्तापर्यंत सोडवल्या गेल्या नाही आहेत त्याही पुढे सोडवल्या जातील ह्याची खात्री देते मी.
सध्या 2012मध्येही त्यांचाही सपोर्ट होता मला, आत्ताही पुढे असेल. आणि जे ऑपोजिट आहेत त्यांचं हे सामर्थ्य आहोत आम्ही त्यांना हे करण्यासाठी. नक्कीच सर्वांचा सपोर्ट आहे, नक्कीच होईल.